मुलं पळवणारी टोळीच्या संशयावरून 7 जणांना बेदम मारहाण। या प्रकरणामागे व्यावसायिक वाद असल्याची चर्चा। मुकुटबन आणि घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कामठवाडा पांढुर्णा परिसरात अचानक धावपळ माजली जेव्हा नागरिकांत अफवा पसरली की परिसरात मुलं पळवणारी टोळी आली असून ती मुलांना पकडून घेऊन जात आहे। ही अफवा नागरिकांच्या कानावर पडताच नागरिकांनी कथितरित्या अपहरणात वापरलेल्या तवेरा गाडीचा पाठलाग केला आणि त्यातील लोकांना पकडून बेदम मारहाण केली। घाटंजी कामठवाडा पांढुर्णा रस्त्याने बोरी अरबकडे निघालेल्या एका तवेरा वाहनात बसलेल्या व्यक्तीने आरडाओरड केल्याने वाहनातून लहान मुलांचे अपहरण करून नेला जात असल्याचा संशय गावकऱ्यांना दिला। त्यामुळे गावकऱ्यांनी तवेरा वाहनाकडे धाव घेतली। त्यात गावकऱ्यांना तोंडावर काळा कपडा असलेली व्यक्ती दिसली। त्यामुळे गावकऱ्यांना मुलांचे अपहरण करून घेऊन जात असल्याचा संशय बळावला आणि गावकऱ्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला। गावकऱ्यांना वाहनाच्या मागे धावताना पाहून चालक घाबरला आणि त्याने वाहनाची गती वाढवली, पण कामठवाडा पांढुर्णा जवळ गाडीचे चाक निघाल्याने चालकाला गाडी थांबवावी लागली। वास्तविक पाहता हे प्रकरण आर्थिक वादाचे होते। आर्थिक व्यवहारातून हा वाद झाला होता। रामा जाधव राहणार बोरी अरब लाडखेड पोलीस स्टेशन हद्द हा डुकरांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो। रामा जाधव या छत्तीसगड मधील बिलासपूर येथील लकी नावाच्या व्यक्तीला 3,70,000 रुपयांची डुकरे दिली होती, मात्र लकी पैसे देण्यास टाळाटाळ करत होता। यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि लकीने रामा जाधव याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। याच वादातून रामा जाधव याला संशय आला की डुकराचे केस खरेदी करणारा संजय राहणार जौनपूर उत्तर प्रदेश याला लकीनेच त्याला मारण्यासाठी पाठवले आहे। यातून रामा जाधव आणि त्यांच्या 6 साथीदारांनी संजयला डुकराच्या केस विकण्याच्या बहाण्याने वणी तालुक्यातील मुकुटबनापासून 5 किलोमीटर अंतरावरील एका खेड्यात नेले। तेथे त्याला स्वतःच्या तवेरा गाडीत बसवले व कोंबून हातपाय आणि तोंड बांधून त्याचे अपहरण केले। या प्रकरणात घाटंजी आणि मुकुटबन पोलिसात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे। NP9 न्यूज घाटंजी येथून सचिन कर्णेवार।